नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आहे 14वा, त्याचं नाव काय? चंदा मामा की जय. काय आहे? चंदा मामा की जय. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. कोणता सीझन आहे? पहिला. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. पहिले आपण बघणार आहे लेखकाचा परिचय. काय बघणार आहे? लेखक यांचा परिचय बघणार आहे. तर चला बघूया. तर लेखक कोण आहे? मंगल सक्सेना. कोण आहे? मंगल सक्सेना. तर पहिला यांचा जन्म बघूया. जन्म 1936 बीकानेर राजस्थान. मृत्यू जुलाई 2016. रचनाएं मैं तुम्हारा स्वर आदि. परिचय मंगल सक्सेना जी कवि, नाट्य निर्देशक, राजस्थान साहित्य अकादमी के सचिव के रूप में प्रसिद्ध थे। आपने हिंदी साहित्य निर्मित में अच्छा योगदान दिया है। प्रस्तुत एकांकी में लेखक ने शांति, प्रियता, बड़ों का आदर, छोटों से प्यार, बुरी आदतों को त्याग देने के लिए प्रोत्साहित किया है। तर इथे तुम्हाला काय दिलेलं आहे की जे मंगल सक्सेना या जे लेखक आहे यांनी या धड्यात एक एकांकी आहे. या धड्यात काय दिले आहे की तुम्ही नम्रतापूर्वक किंतु शांतीपूर्वक छोट्या लोकांना म्हणजे लहान लोकांना प्यार द्या आणि प्रेम द्या आणि याबरोबर जे त्यांचा वाईट जे आदत आहे किंवा जे वाईट ते घडतात त्याप्रमाणे त्यांना वाईट करायचं त्यातून त्याग द्या आणि त्यांना प्रोत्साहित करा की तुम्ही अजून मागे जाऊया. याप्रमाणे इथे असा प्रमाणे दिलेले आहे. कळलं की नाही तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. बघा. पहिला आपण बघणार की या जे धडा आहे त्यातून काही पात्र दिलेले आहे. तर चला पहिलं पात्र आपण बघूया. तर पात्र काय? सुनील, जे त्यांची आयु काय? 8 वर्षाची. अनिल, त्याचं आयु 5 वर्षाचे आहे आणि त्याचं 4 बच्चे, प्रत्येकी आयु इथे 4 मुलगे दिलेले आहे आणि प्रत्येकाची आयु 3 से 5 म्हणजे 3 ते 5 वर्षापूर्वी आहे. रात राणी आयु 13 वर्ष, नीम परीची आयु 11 वर्ष आणि चंदा मामा यांची आयु 14 वर्ष दिलेले आहे. तर 2 तारे आयु प्रत्येक 9 वर्ष, 3 पहरेदार आयु 10 किंवा 12 वर्षाचं आहे. समय अर्धरात्री, स्थान बादलों के देश में. आणि यांचा समय काय आहे? अर्धरात्री म्हणजे आधा रात्री आणि स्थान काय? बादलो यांचं शहरात. तर चला पहिला या धड्यात अजून काय दिलेले आहे चला बघूया. तर हे मी तुम्हाला वाचन करत आहे. तर यामध्ये काही अर्थ नाही परंतु तुम्हाला कळणार की मी कशाला दिलेले आहे. रात रानी काली पोशाक में बैठी है, सामने टेबल पर हथौड़ी है, पीछे सेवी का पंखा झाल रही है, नींद परी के दोनों एक एक तारा खड़ा है, उनके हाथ में तारे की झंडी है। एक और नींद पर हल्की नीली पोशाक, ढीली ढीली बाहों वाला लंबा चोंगा पहने खड़ी है। वहीं 5 बच्चे एक ही बेंच पर उनिंदे से बैठे हैं. सबसे छोटा बच्चा उग रहा है. सुनील अलग कुर्सी पर बैठा है. तर इथे काही क्षणात तुम्हाला दिलेलं आहे की कसं प्रमाणे कोण कुठे बसलेला आहे किंवा कसं नाही. तर याप्रमाणे हा एक निश्चित रूपातून मी तुम्हाला म्हटलेले आहे की कारण तुम्हाला लवकरच कळणार की याबद्दल की कोण कुठे आहे किंवा कोण काय करत आहे. कळलं? हो. तर चला अजून बघूया. तर इथे तुम्ही बघणार की जसं मी तुम्हाला पात्र दाखवले होते तर याप्रमाणे इथे सगळं बसलेलं आहे किंवा बोलत आहे. तर हा पात्र समोर तुम्ही जे तुम्हाला मी सांगत होते की कोण कुठे बसलेला आहे किंवा कोण काय करत आहे तर या पात्र समोर तुम्हाला असं दिसणार आहे. कळलं? हो. तर तुमचा धडाचा असाही सुरुवात होत आहे. चला बघूया. नींद परी ये रोने वाले बच्चे हैं, विशेषकर ये अनिल. ते काय म्हणाली? हे नींद परी काय म्हणत आहे की हा रोने वाले म्हणजे रडत बच्चे आहे, मुलं आहे आणि यातून विशेषकर कोण आहे? अनिल. जे सारखं ही रडू होते किंवा रडत होते. खडे हो जाओ आणि काय म्हणाली? तुम्ही उभे आहो. कारण की तुम्हा सतत प्रमाणे रडतात ही. का रडतात? याप्रमाणे इथे प्रश्न दिलेले आहे. तर अनिल खडा हो जाता है. तेवढा अनिल काय होता? उभं होतो. रात्रानी डॉक्टर बघा. रात्रानी डांट कर तुम क्यों रोते हो? ती ओरडली आणि सांगितले, का रडता ग तू? असं. अनिल और जोर से रोने लग गया. जेव्हा रात्रानी असं म्हणाली तिला, ते अजून जोरात रडू लागला आणि जोरात रडून लागला. अरे चुप हो जाओ, नींद परी, इन्हें किसी तरह चुप कराओ ताकि कार्यवाही चालू की जाए.
आणि तेवढ्यात तो काय म्हणाली, की "अजर अगं गप्प गं." म्हणजे ते रडत होता ते काय म्हणाले, "आता गप्प ग." नीलपरी यांनी सांगितले, की त्यांना कोणी चूक करा, कारण की जेव्हा ती चूक होणार किंवा जेव्हा ती चूक होणार त्याबद्दल आपले जे कारवाई आज चालू करायची आहे, ती चालू होणार. जेव्हा ही सारखं-सारखं रडत आहे, तर आपण काहीही करू शकत नाही किंवा यांचा काहीही आवाज आपल्याला काही एकमेकाशी आवाज सुनाई किंवा ऐकत नाही होणार. तर याबद्दल त्यांनी काय सांगितले, की यांना कोणीही चूक करूया. तर असं प्रमाणे असा चित्रात तुमच्यासमोर असं दिलेले आहे. अजून बघूया? चला. नींद परी और ये सुनील यह घर में चाय की कप प्लेट तोड़कर और अपनी माँ से पिटकर सोया था. आणि नीलपरी काय म्हणाली, हे जे सुनील आहे, म्हणजे काय म्हणाली, हे जे सुनील आहे, त्या काय केले, जे चायची जी कप आहे आणि प्लेट याला तोडून याला तोडून आपली आईचा मार खाऊन इथे झोपलेला आहे. मार खाऊन काय केलेलं आहे, झोपलेला आहे. काय मारले तिच्या आईने तिला? कारण तिने काय केले, जी चायची कप आणि बसी होती त्याला तोडून दिले. तर याप्रमाणे आईने तिला मारली, कारण की त्यांची गलती होती. आणि ते रडत-रडत काय झालेले आहे, झोपलेला आहे. कळलं? हो. तर आता अजून बघूया. रात राणी इन्हें अपराध के अनुसार दंड देंगे. आणि रात राणी काय म्हणाली, की यांचा अपराध जे झालेला आहे यांच्या बरोबर त्याप्रमाणे ही तिला दंड द्यायचा आहे. कोणाला? कोणाला? लवकरच लवकर सांगा. सुनील यांना. सुनील से तुम्हें सफाई देनी होगी. आणि तेवढा रात्राने सुनीलला सांगितले, की तुला सफाई द्यायची आहे, की तुने किंवा तुने का कप तोडले. समझे नहीं तो सजा दी जाएगी. आणि तू नाही करणार किंवा नाही बोलणार, नाही सफाई देणार, तर तुम्हाला सजा मी देणार आहे किंवा तुम्हाला सजा भेटणार आहे, असं त्यांनी सांगितले. नीलपरी ये अपनी माँ का कहना नहीं मानता. तेवढ्यात नीलपरी म्हणाली, की हे आपल्या आईचा काहीही कहना म्हणजे काहीही बातमी नाही मानतात. का नाही मानतात? चला बघूया. खाने के समय खाना नहीं खाता. काय म्हणाले, की जेव्हा जेवणचा वेळ होते तेव्हा ते जेवण नाही करत. कोण? लवकरच लवकर सांगा. सुनील. ये खेलने के समय खेलता नहीं, पढ़ने के समय पढ़ता नहीं, कोई काम समय पर नहीं करता. आणि अजून नीलपरी काय म्हणाली, ती खेळाचा वेळ खेळत नाही आणि अभ्यास करताचा वेळ अभ्यास नाही करत किंवा कोणताही कार्य ते वेळापासून नाही करतात. तर याबद्दल नीलपरीने हे सगळे गोष्टी त्यांना सांगितलेली आहे. अशा प्रमाणे सांगितलेली आहे. तेव्हा रातराणी म्हणाली, की जबाब दो. सुनीलला ते म्हणाले, की तुम्ही यांचा जबाब द्या. का तू असं करते सारखा-सारखा? काही कारणे आहे? तुला नाही छान वाटते खायला किंवा झोपायला काय वाटत आहे? तर तुम्ही मला सांगा किंवा तू मला सांगा, तेव्हाही मला कळणार, की तुला काय होते, असं त्यांनी म्हणाले. सुनील भोलेपण से. आणि तेवढ्यात जे सुनील खूपच नीट प्रमाणे भोल्यापासून म्हणजे मला काहीही समजत नाही किंवा मी नाही काहीही करते, अशा प्रमाणे तिने उत्तर दिलेले बघा. अच्छे बच्चे बड़ों को जवाब नहीं देते, इसलिए मैं जवाब नहीं दूंगा. तेवढ्यात सुनील काय म्हणाले आहे, की जे चांगला किंवा जे चांगलं मूल असतात, ते काय करतात मोठ्या लोकांना जवाब नाही देतात. इसलिए मैं तुम्हाला जवाब मतलब याप्रमाणे मी तुम्हाला जवाब नाही देणार. तर इथे त्यांनी काय सांगितले, आपली गोष्टी पण सांगितले आणि असं पण वाटले, की त्यांचा मान किती आहे, की मी मोठ्या लोकांना काहीही उत्तर नाही देणार किंवा काहीही नाही बोलणार. कारण की मोठ्या लोकांना उत्तर नाही द्यायचं आहे, असं मला शिकवले आहे. कोणी सांगितले असे? सुनीलनी, रातराणीनी सांगितले. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. तर अजून बघूया. नीलपरी ये बड़ों को तू कहता है उनका आदर नहीं करता. आणि तेवढ्यात नीलपरी काय म्हणाली, तू सांगते की मोठ्याला मी जबाब नाही देते, परंतु जेव्हा तुम्ही नाही बोलते किंवा नाही ठरवते, तर तू मोठ्या लोकांचा आदर नाही करत आहे, त्यांचा अनादर करत आहे. अनादर करत आहे कारण की तुम्हाला मी किंवा तुला मी काही विचारते आणि त्यांचं उत्तर तुम्हाला नाही देत आहे. तर काय ते करत आहे? अनादर करत आहे. दुसरं को पीटताय आणि काय म्हणाले, दुसरा म्हणजे कोणीही इथे आलेला आहे किंवा कोणीला पण दुसरा व्यक्ती किंवा दुसऱ्या मुलाला तू काय करत आहे? मारत आहे, असं त्यांनी सांगितले. सुनील,
अच्छा, मैंने आपको तू कहा क्या? आणि तेवढ्यात तो म्हणाला, की काय म्हणाला निमपरीला, की "मी तुम्हाला तू असा बोलले का?" असं त्यांनी म्हणाले. "मैंने आपको पीटा क्या?" मी तुम्हाला मारले का? असंही त्याने बोलले. "ये तो झूठ-झूठ कहती है." आणि ते म्हणाले, "ये तो झूठ म्हणजे खोटे सांगत आहे. नाही मी तुम्हाला मारत आहे किंवा नाही मी तुम्हाला तू असा बद्दलही बोलत आहे आणि नाही मी बोलला आहे." असं त्यांनी म्हणाले. तेव्हा रातराणी काय बोलत आहे? चला बघूया. रातराणी, "देखो तुम्हें इन्हें कहती है." तेव्हा तो म्हणाली, "बघा, मी काय बोलत आहे किंवा काय करत आहे ते कशाप्रमाणे ती सांगत आहे." कहती है, "कहा है की जबकि तुम्हें कहना चाहिए था." आणि तेवढ्यात तो म्हणाला, की "मी तुम्हाला असं सांगितले आहे. हा बद्दल किंवा हा प्रमाणे तुम्हाला सांगायचं आहे. काय आहे, काय नाही." कहती है गुस्से से आणि ते खूपच गुस्सा म्हणजे क्रोधातून आली आणि म्हणाली, "तुम बड़ों का मजाक उड़ाते हो." काय म्हणाली? "तू मोठ्या लोकांचा मजाक उडवत आहे." काय म्हणाली? "तू मोठ्या लोकांचे." इथे जो मोठा लोक बसलेला आहे, त्यांचा मजाक तू उडवत आहे. "हम तुम्हें कड़ी से कड़ी सजा देंगे." आणि याबद्दल तुम्हाला मी खूपच मोठ्या प्रमाणे सजा देणार आहे. कारण की जे मोठ्या लोक आहेत, तू काय करत आहे? त्यांचा मजाक उडवत आहे. तभी अनिल रो पडा आणि हा ऐकून कोण रडत होता? अनिल. हा ऐकून सगळं अनिल रडू लागला. सब बच्चे चौंक उधर देखने लगे, सभी का गला फाड़कर रोने लगे. जेव्हा ही म्हणाली, की तुला मी सजा देणार आहे, तेव्हा अनिल आणि त्यांच्यासोबत जे मुले बसलेला होता, ते खूपच जोराजोरात रडू लागला. कारण की त्यांना असं वाटलं होतं, की यांना सजा भेटणार, तर मला पण किंवा आम्हाला पण सजा भेटणार आहे. तर याबद्दल त्याने चौकून जेव्हा असे सांगितले, की तुला सजा भेटणार आहे, चौकून आणि खूपच जोराजोरात रडू लागले. आणि तेवढ्यात रातराणी म्हणाली, "का? क्यों रोते हैं?" त्यांना म्हणाले, "काय रडता तुम्ही असा? चिल्लाऊं, चुप रहो, वरना." आणि खूपच जोरात राजाने पुन्हा म्हणाली, की "चूप राहा. कारण की तुम्ही इतका जोरात बोलत आहे किंवा इतका जोरात करत आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही का सारखं-सारखं रडत आहे? काय झालं? सांगा तर मला. जेव्हा तुम्ही सांगणार तेव्हाही मला कळणार आहे. तर काय झालं सांगा मला." तर याप्रमाणे असंही तिथे दिलेलं आहे, की काही कारणं असतात किंवा काही नाही असतं. त्याप्रमाणे सुनील अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे, की "तुम्ही मोठ्या लोक मी तुम्हाला नाही काहीही सांगणार आहे." कळलं? यापर्यंत तुम्हाला कळलेलं आहे का? जे मी सांगितले आहे किंवा धड्यांचं रूपांतरण कशाप्रमाणे दिलेलं आहे किंवा यांचं स्पष्टीकरण कशाप्रमाणे दिलं आहे, हे तुम्हाला कळत आहेत का? लवकरच लवकर सांगा. हो? छान. अजून बघूया. बघा, तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो, की जे मोठ्या लोक आपल्याला म्हणतात, की तुम्ही मोठ्या लोकांना बोलू नये किंवा नाही कधीही काही पण सांगू नये. हे कशाप्रमाणे आहे, की जेव्हा तुम्हाला मोठ्या लोकांना काही शिकवत आहे किंवा काही बोलत आहे, तर याबद्दल तुम्ही सारखं-सारखं नाही बोला. असं नाही, की तुम्हाला जे विचारत आहे आणि तुम्ही तसं बोलणार, की नाही तुम्ही सांगितलंय, की मोठ्या लोकांना उत्तर नाही द्यायचं. तर याबद्दल तुम्ही काय करत आहे, की त्यांचा अनादर करत आहे. कारण की इथे याप्रमाणे या धड्यात लेखक अशा प्रमाणे सांगितलंय, की जे तुमचं जो मोठे आहे त्यांना मान्य करा आणि जे छोटे आहेत त्यांना समजून घ्या आणि त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही समजता तेव्हाही तुम्हाला कळणार. तुम्ही अशा प्रमाणे असं तुम्हाला वाटते, की मोठ्या लोकांनाही सांगितलेले आहे, की मोठ्या लोकांना उत्तर नाही द्यायचं. तर हे नाही. जेव्हा ते तुम्हाला काही शिकवत आहे किंवा तुमच्यासाठी जे उपयोगाच्या साधन आहेत, तेव्हा ते म्हणत आहेत, तेव्हा तुम्ही गप्प बसा. ते जेव्हा ते हे तुम्ही काही केलेलं आहे किंवा त्यांचं तुमच्यासोबत काही अपराध झालेला आहे, त्याबद्दल तुम्हाला ते विचारते, की तुम्ही अशा काय केले किंवा तुम्हाला असं नाही करायचा होता. त्याप्रमाणे तुम्ही शांत नको या. कारण की तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हा त्यांना सांगणार, की तुम्ही खरंच नाही केलेलं आहे, की तुम्ही नाही केलेलं आहे किंवा दुसरं कोणी केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला समजणार. तुम्ही सारखं-सारखं असं बोलणार, की तुम्हाला नाही मी सांगणार, तुम्ही मोठे लोकं तर तुम्ही काय करता त्यांचा अपमान करत आहे आणि त्या अपमानाबरोबर ते तुम्हाला काही शिकवत आहे ते शिकवणार नाही. तर याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, की यांचं उत्तर नीटप्रमाणे द्यायचं आहे. कारण तुम्ही जे कार्य नाही केलेलं आहे, तर तुम्ही त्यातून बाहेर येतात. जेव्हा तुम्ही नाही सांगता त्यात तुम्ही त्यामध्ये गुंतून जाणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं.